वीर समर्थ कोमल वाचा दे रे राम विमल करणी दे रे राम प्रसंग ओळखी दे रे राम धूर्त कळा मज दे रे श्रीराम समर्थ श्रीराम जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगठी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं सुरू आहे आणि या शारदेला वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या उपायांनी आपण शोधण्याचा प्रयत्न करावा। याचा अर्थ असा की ती अंतर्यामी अंतःकरणामध्ये अस्तित्व रूपानं आपल्या बरोबरच असते, नवे नवे आपणच ती असतो असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। कारण आपल्यामधून निर्माण होणारा प्रत्येक शब्द, आपल्यातून वाणीतून निर्माण होणारा प्रत्येक ध्वनी म्हणजे आवाज, हा आवाजच तिचं स्वरूप आहे, हा आवाजच तिचं दर्शन आहे आणि हा आवाज, हा ध्वनी ही शारदेचं प्रत्यक्ष दर्शन आहे। आता हे दर्शन आपण तिला वेगवेगळ्या 3 मार्गांनी ओळखत असतो। आता आपण हे 3 मार्ग जरी शास्त्राच्या दृष्टीने वेगवेगळे असले तरी सुद्धा मला असं वाटतं की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 मार्गांनी जर शारदेचं दर्शन घेतलं, या 3 मार्गांनी जर शारदेचं आकलन करून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला जो अनुभव येतो, समर्थाने म्हटलंय की जे निर्गुणाची ओळखणं, आता हे निर्गुण परमात्मा आहे, निर्गुण ईश्वर आहे असं आपण म्हणतो। या निर्गुण ईश्वराच्या ठिकाणी वास्तविक पाहता कर्तृत्व आणि अहंकर्तृत्व अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी असत नाही। म्हणजे मीपणा किंवा मी केल्याची जाणीव ज्या ठिकाणी असत नाही त्या ठिकाणी ते निर्गुण तत्व असतं, ते आत्मतत्व असतं, ते शुद्ध तत्व असतं। कारण जिथे मीपणा आहे, जिथे अहमपणा आहे, जिथे मीपण किंवा कर्तेपणाची जाणीव आहे असं आपण म्हणूया, कर्तेपणाची जाणीव ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी दुःख आहे, त्या ठिकाणी अस्वस्थता आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भाव तिथे निर्माण होतात। मी तूपणाची जाणीव जागी होते, अहमपणाचं बीजारोपण होतं आणि अशा ठिकाणी मी करता ऐसे म्हणसी, समर्थाने फार सुंदर सांगितलं, तेने तू कष्टी होशी असं म्हटलेलं आहे। कष्ट कशामुळे होतात, दुःख कशामुळे होतं, दुःख झाल्यानंतर आपल्याला कळतं, दुःखाची जाणीव झाल्यानंतर मग आपल्याला दुःखाच्या यातना सहन होत नाहीत किंवा दुःखाच्या यातना आमच्या लक्षात येत नाहीत, दुःख झाल्यानंतर त्या जाणीवा होतात। वास्तविक पाहता दुःख हे जे आहे ना, सुख किंवा दुःख याची जाणीव आपल्याला अनुभव येण्यापूर्वी येत असते। फक्त ती जाणीव घेण्यासाठी माझं अंतःकरणातलं शुद्ध तत्व जे आहे, शुद्ध सत्व जे आहे, ते शुद्ध तत्व विकल्पानी, अज्ञानानी त्याच्यावरती आवरण आलेलं आहे, म्हणून त्याची जाणीव होत नाही। निर्गुणाची ओळखणं हा विषय कसा आहे पहा, की निर्गुणाला कसं ओळखायचं, निर्गुणाला पाहायचं कसं, निर्गुणाला जाणायचं कसं, निर्गुण आणि सगुण याच्यातला भेद नेमका काय असतो याची जाणीव मला असत नाही, जी अनुभवाची खूण। आता अनुभव, समर्थाने तर म्हटलंय की अनुभव अनुभवी विराला, आपण ही ओवी मुद्दाम अशासाठी पुन्हा चिंतनासाठी घेतलेली आहे की थोडं सखोल चिंतन व्हावं, सखोल त्याच्यातला बारकावा आपल्या लक्षात यावा की अनुभव आम्ही ज्याला म्हणतो। समर्थाने ते या परमार्थाबद्दल इतकं छान सांगितलं, ते म्हणाले अनुभव पुसता काही म्हणता बोलीजे ऐसे नाही। म्हणजे तुम्ही जर अनुभव आलेला सांगितलात तर त्या अनुभवाचं महत्त्व संपलं, त्या अनुभवाची ओळख संपली।
म्हणून जे अनुभवाची खूण आहे, मला जो अनुभव आला, मला ज्याची जाणीव झाली, मला ज्याचं दर्शन झालं, त्या अनुभवाची प्रत्यक्ष खूण म्हणजे ही शारदा माता आहे. अनुभवाचं प्रत्यक्ष दर्शन आणि अनुभव घेताना अनुभवामध्ये विरून गेला, असं जे समर्थांनी म्हटलेलं आहे, तो अनुभव जो आहे हा अनुभव सांगता येत नाही, अनुभवाच्या बद्दल विवरण करता येत नाही. कारण अनुभवाचं विवरण करणं म्हणजे माझी आणि त्या परमात्म्याच्या भेटीचं वर्णन करण्यासारखं आहे. पण परमात्म्याची जेव्हा तुझी भेट झाली, ईश्वराची आणि तुझी जेव्हा भेट झाली, तेव्हा तू कुठे शिल्लक राहिलास बाबा ते सांगण्यासाठी? ते तत्व जाणण्यासाठी तू शिल्लक ज्या ठिकाणी राहत नाहीस, ज्या ठिकाणी तुझं ते अस्तित्व संपून जातं, मीपणाची जाणीव निघून जाते, मी त्याला जाणलं अशी वृत्ती ज्या ठिकाणी नाहीशी होते, त्या वृत्तीलाच समर्थ अनुभव असं म्हणतात. त्या वृत्तीलाच समर्थ खरं दर्शन असं म्हणतात. आणि ते दर्शन आम्हाला आवश्यक असतं, ते दर्शन व्हावं असं आम्हाला वाटतं. म्हणून जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, आता सगळीकडे चराचरामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, मग ती वस्तू चालती बोलती तर आहेच, चालत्या बोलत्या वस्तूमध्ये तर ईश्वराचं अधिष्ठान आहेच आहे. अहो पण निर्गुण तत्वामध्ये सुद्धा आहे, वस्तुरूपामध्ये सुद्धा ते आहे. आणि ही वस्तुरूपाची जाणीव आणि ही अनुभवाची जाणीव, या अनुभवाच्या गोष्टी, या अनुभवाच्या विषयांच्या अनुषंगानं चाललेल्या ज्या गोष्टी आहेत, ते जे विषय आहेत ते निर्गुण तत्वाची ओळखण आहे. अनुभवाची ती खूण अशा प्रकारानं आहे. आणि व्यापकपणे सर्वाघटी व्यापलेलं ते शारदेचं अस्तित्व मुद्दाम जाणण्यासाठी आपण पुन्हा हे सखोल चिंतन या ठिकाणी समर्थ कृपेनं आज इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.